माझं नाव मारुती यशवंतप्पा लोकरेच. मग इथे आता का आमचे मुलगा पण बायको पण सगळे आता हर वर्ष आंघोळी करायला येतं सर. आणि ते काय जरा उमेद पोरांचे उमेद होते, एक वर्षाला एकदा असं होतं नाही, त्यासाठी येतो. ओके, इकडेच कशाला येतात? दक्षिण गोव्यात कशाला येतात? लोक उत्तर गोव्यात जातात तिकडे तिकडे. सर इथे काय आमचा मुलगा पण इकडे सगळे इथेच मळगावमध्ये आहे ना सर. आम्हाला म्हणजे जवळ बरं होतं सर. तुम्हाला इकडे येऊन कसं वाटलं? तुम्ही बरं गरमी चालू आहे ना घराकडं, त्याच्यावर मुळे आता इथे हवा खायला मुलांना घेऊन, मुलांना वगैरे सुट्टी आहे त्यासाठी आलो. आता इकडे येऊन काय काय केलं तुम्ही? आम्ही सर आता गेले आराम आंघोळी केले, पोरबाळा आले, जेवण बिवण केले व्यवस्थित. आणि आता पोराबाळांनी कामाला जायला जवळ जाणार वाटतं, त्याच्यासाठी बरं चांगलं वाटतं. किती दिवस गोव्यात राहणार? नाही सर, आज संध्याकाळी जाणार आम्ही, बसला जाणार सर. आमचं जवळ होतं जवळ. पहले 2-3 आदमी इधर आया, ये भी बीच में आया, हम 4 आदमी नहीं आया. वो लोग पहले इधर आया इसलिए अच्छा बोलते हैं, इसलिए हम लोग भी आया देखने के लिए आया. अभी 2-3 बीच देखा, इधर भी थोड़ा अच्छा है. क्लीनलीनेस कैसे लगा? क्लीन ओके ओके, इतना कचरा इधर कोई भी नहीं है. अच्छा क्लीनिंग अच्छे. आम्ही फुल फॅमिली सकट आलो इथे. हां, हां, असं वर्षातून एकदा आंघोळीला येतो, आंघोळ करून जातो. ओके. आता इकडे पर्यटक हंगाम चालला आहे, इकडे एवढी गर्दी आहे. दरवर्षी एवढीच गर्दी असते की आता कमी झाली? नाही, एवढीच गर्दी असते. आता सीझन संपत आला ना, आता जूनची शेवटची तारीख आहे म्हणून जास्ती वाढलेत आता लाटला. ओके. आता लोकल जास्ती आहेत. मग नंतर ना आता जून 1 तारखेपासून बंद होणार, माझीवारी इथे आंघोळ वगैरे सगळं बंद होणार आहे. पहिली होती सर, गेल्या वर्षी जरा गर्दी होती सर. आता जास्त आता नाही, आता आज जरा कमी आहे सर. आता पावसाच्यामुळे ते काय वातावरणामुळे कमी झालं, कसं काय की जरा कमी आहे सर.